नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगणानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:56 पर्यंत आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते याची देखील मान्यता आहे. नमस्कार मित्रांनो, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम आपण जाणून घेऊया. त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी हर हर महादेव कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून हर हर महादेव आणि म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने हर हर महादेव लिहिल त्या भक्तावर भगवान महादेवांचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या 2 तास आधी आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्यची देवपूजा करावी. 2. उपवासाची इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फळावर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही पदार्थ करून उपास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे व्रत करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 3. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचा दर्शन घ्यावे. नंदी हे महान प्रजापती दक्षाने शिवास दिले. त्यांची भक्ती पाहून नंदी प्रथम, नंतर माझे दर्शनाची नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्र यांचे दर्शन घेऊन घाबरत जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभू हर हर महादेव असा जय घोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. बेल पान पालथे वहावे, त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे व्हावे. पूजा करताना बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभे राहून पूजा करू नये. मातीच्या पणतीत आवर्जून दिवा लावा, पण पणती आपण स्वतः घ्यावी. त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेल पान व्हावे. जर बेलपत्र मिळाले नाही तर मंदिरातील पिंडीवरील बेल पान घेऊन ते परत आपण पिंडीला वाहू शकतो. 4. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपास करायचा असेल तरी देखील आणि ते जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका. 5. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात.
6. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार व्रताच्या दिवशी झोपल्याने आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही, पण त्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 7. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही खाता पिता किंवा पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा विचार करून व्रत करू नका. 8. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मीठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. 9. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीराने मनाचे शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 10. उपवासाच्या दिवशी कोणीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. 11. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो. त्यामुळे व्रताचे पद दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. 12. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र शिवजींना अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, धी आणि मध म्हणजे पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून घेऊ शकतो. 13. धोत्रेची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला होऊ शकतो. 14. पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पद घ्यावा. तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये. 15. शिवलिंगला शेंदूर, कुंकुम अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही फुले टाळावेत. बेलाचे पान तुटलेलं 2 पाणी असलेला अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवढ्याची फुले, केतकीचे फूल, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानलेले आहे. 16. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि काल सर्पदोष निघून जातो आणि त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. 17. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, धी, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरावे. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. 18. महादेवाच्या पिंडीवर ज्या दूध दह्याचा वापर करतो त्यावेळेस तांब्याचा तांबे किंवा भांड अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालू शकतो. महादेवाचे जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिक यांच्या सोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालत. फक्त महादेव यांची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा. 19. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण सोडताना खायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. 20. महादेवाच्या पिंडीवर बेलाच्या पान अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावे, म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने अर्पण करावे.
21 महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास काही हरकत नाही. 22 गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला त्रास होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालतो. 23 महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा 1 दलाचे पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेले पान व्हावे. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मग पान तोडावे. बेल पान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. 24 महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच उपवास सोडावा. 25 महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही ती खाऊ शकता. 26 शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशीच धुवावे. 27 यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्राचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, घी, चंदन, तूप, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपासाच्या काळात रुद्राभिषेक ही करावा. 28 संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 29 महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानुसार पूजा करून दिवा आणि धूप लावावा. 30 या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. 31 उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपास करू नका. हे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा. 32 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारखे आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत आणि रहस्यमय माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.